पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री संत सोपान काका महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, जय जय श्री राधे, नमः पार्वती पतये, हर 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 महादेव। अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी पंढरदेश पंडरंग पांडुरंग परमात्म्याची असीम कृपा, संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबरायांची, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, सद्गुरु जोग महाराजांचा आशीर्वाद, सकल संत जनांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी, वांजरखेडा ग्रामस्थांच्या सहकार्यातून घडवून आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे संत श्रेष्ठ विश्वमाऊली मुक्त कैवल्य तेजनिधी साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, या विश्वाला तारणारी, या विश्वातल्या अज्ञानी जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, भगवान कृष्णाचाच अवतार, पण तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, जगत कल्याणार्थ निर्माण झालेला हा ज्ञानोबरायांचा अवतार. त्या ज्ञानोबरायांची जीवनचरित्र कथा आपण यावर्षी श्रवण करणार आहोत. उपस्थित सर्व माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, जाणते पारमार्थिक श्रोते, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी, माझे सर्व गायक वादक मित्रमंडळी, साऊंड सिस्टीमवाले, विनयकरी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत श्रद्धामयी भक्तिमय वातावरणामध्ये आपण आजपासून पुढे 7 दिवसापर्यंत भगवान श्री विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र कथा आपण ऐकणार आहोत. खरं तर वांजरखेड्याचं माझं एक नातं आगळं वेगळं आहे. मला असं वाटतं गेल्या 5-6 वर्षापूर्वी एकदा आपल्या सर्वांचं दर्शन झालं होतं. त्याच्यानंतर परत यावर्षी काय भगवंताच्या मनात आलं मला माहीत नाही, काय ज्ञानोबरायांची इच्छा होती माहीत नाही, पण योगायोगाने याही वर्षी आपणा सर्वांचं दर्शन घडतं आहे. तेव्हा सर्व गावातील कार्यकर्ते मंडळी असतील, वयस्वृद्ध मंडळी असतील, सगळीच प्रेमाची मंडळी आहेत आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे देण्यात आलेलं निमंत्रण आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा होत असलेला लाभ. ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र आपण ऐकणार आहोत. संतांचं चरित्र का ऐकायचंय, का सांगायचंय, कशासाठी म्हणून संतांचं चरित्र ऐकायचंय, त्याचं उत्तर संतांचं चरित्र का सांगायचं, का ऐकायचं, तर चरित्र ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो, काय फायदा होतो आणि नाही ऐकलं तर काय तोटा होतो. संतांचं चरित्र हे ऐकल्यानंतर जीवन जगायला सरळ जातं. संतांचं चरित्र ऐकल्यानंतर ते देवाला फार आवडतं. एक वाक्य
संतांचं चरित्र का गायचं, का ऐकायचं आणि का सांगायचं? त्याचं उत्तर आहे, संतांचं चरित्र देवाला फार आवडतं म्हणून. कुणाला आवडतं म्हणून? बोला बोला बोला. कुणाला आवडतं म्हणून? मला आवडतं म्हणून नाही, तुम्हाला आवडतं म्हणून नाही. संतांचं चरित्र कुणाला आवडतं? देवाला आवडतं. एक वाक्य बोलू. माणसाने आपलं जीवन आपण स्वतः, गावाला नाही आवडलं तरी चालेल, आपण गल्लीतल्या लोकाला आपण नाही आवडलं तरी चालेल, घरातल्या लोकाला आपण नाही आवडलं तरी चालेल, पण माणसाने देवाला आवडावं तसं जीवन जगावं. कुणाला आवडावं आपण? सरपंच साहेब, कुणाला आवडावं? देवाला आवडावं. लोकांना आवडलं तर आवडून आवडून आपण एखाद्याला आवडलो तर फायदा काय? काय देऊ शकतो आपल्याला तो व्यक्ती? समजा आपण एखाद्या गावातल्या माणसाला आवडलो, काय देणार आहे देऊन देऊन तो? पण देवाला जर आवडलं तर ज्याच्यासाठी जन्माला आलो तर जन्माचं सार्थक होईल का? देवाला जर आपण आवडलो तर. ज्ञानोबाराय तुकोबारायांना जर आपण आवडलो ना तर महाराज जीवन सफल होऊन जाईल. कारण का? ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडणं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये, देवाला आवडणं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. म्हणून देवाच्या आवडीचं होणं गरजेचं आहे. ज्ञानोबाराय देवाला आवडतात, तुकोबाराय देवाला आवडतात. भलेही जगाला नको आवडू द्या, काही फरक पडत नाही, पण देवाला आवडतात. ज्ञानोबाराय अर्थातच भक्त या जगतातले जेवढे बी आहेत सगळे भक्त देवाला अत्यंत जीवापासून फार आवडतात महाराज. भगवंत सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर करत असेल तर भक्तावरती. भगवंत जीव जर जास्त सगळ्यात कुणावर लावत असेल तर ते भक्तावरती. देवाला आपल्या जीवापेक्षाही जास्त कोण आवडतं तर भक्त आवडतात. म्हणून ज्ञानेश्वरी सांगते, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. देवाला जीवापेक्षा जास्त भक्त आवडत असल्यामुळे भक्ताला भक्ताचं सारथ्यपण करण्यासाठी देव तयार होतो. याचं कारण काय? आवड असल्यामुळे. नाही तर जी कामं कोणीच करत नाही ती कामं देव करतो. याचा अर्थ काय आहे? तर भक्त आवडतात म्हणून. नाहीतर कोण आहे? ब्रह्मांडाचा नायक, या जगाचा मालक, कर्तुम शक्तिमान, आकर्तुम शक्तिमान, अन्यथा कर्तुम शक्तिमान ईश्वर. पण तो महाराज काय करतो? अर्जुनाची जर घोडे धुत असेल तर केवढा मोठा देव आहे, एवढा विश्वव्यापक असणारा ईश्वर आहे, विश्वाला गवसणी घालणारा देव आहे. एवढा प्रभू भावे, एवढा म्हणजे केवढा, ज्याचं मोजमाप नाही, एवढा मोठा देव, एवढा मोठा ईश्वर, एवढा मोठा परमात्मा. पण जर एखाद्याची घोडे धुत असेल, घोडे धुणं काय फार मोठं काम आहे का? घोडे धुणं फार महत्वाचं काम आहे का? अरे एखाद्याच्या घरचं शेण काढणं म्हणजे काय फार मोठं काम आहे का? एखाद्याला शेणले विणू लागणं म्हणजे फार मोठं काम आहे का? त्याला मोठेपणा म्हणतात का? एखाद्या जनाबाईला जर गौऱ्या थापू लागत असेल तर ते गौऱ्या थापणं फार मोठं काम आहे का? सज्जन कसाया विकू लागे, मांस विकत असेल तर फार मोठं काम आहे का? कबीराला सेले विणू लागतो तर फार मोठं काम आहे का ते? हे सगळी कामं करतो कशामुळे? त्याचं कारण फक्त एकच आहे, कारण त्याला भक्त जीवापेक्षा जास्त आवडतात. म्हणून तर जेवढ्या जेवढ्या भक्तांच्या घरी देव परमात्मा गेले आणि त्यांचे कामं केले, याचा अर्थ असा आहे की भक्त जीवापेक्षा जास्त आवडतात. अजून सांगू, केवळ भक्त आवडतात असं नाही. ते महाभारतामध्ये फार गोड उदाहरण आहे. भगवंताला विचारलं म्हणे, प्रभू तुमच्या सगळ्या जगातलं आवडीचं कोण आहे? कुणाला बायको आवडते, कुणाला लेकरं आवडतात, कुणाला भाऊ आवडतं, कुणाला कोणी आवडतं, कुणाला कोणी आवडतं. बरोबर आहे का नाही? तुमचं लग्न झाले का? लग्न झाले सगळ्यांचे? नाही का? सगळे ब्रह्मचारी का? जमलं. लग्न झालेल्या माणसाला विचारा, बायको आवडती का नाही? आवडतीच म्हणणार. पोरगा आवडतं का नाही? आवडतच म्हणणार. भगवंताला विचारलं म्हणे, तुम्हाला पत्नी आवडते? भगवंताने उत्तर दिलं म्हणे, नच श्रीर,
वा वा, काय गोड आहे. नचा श्रीर, मला श्री म्हणजे कोण? लक्ष्मी. भगवंत म्हणतात तेवढी आवडत नाही. आवडत नाही असं नाही, पण तेवढी आवडत नाही. म्हणले तुम्हाला मुलं, भगवंताने सांगितलं नाही, आवडत नाही. म्हणे तुमचा भाऊ, भगवंताने सांगितलं नच शंकर्षण. हा संकर्षण म्हणजे कोण? बलिभद्र. भाऊ मला तेवढं आवडत नाही. म्हणले जाऊ द्या, पत्नी आवडत नसेल, मुलं आवडत नसतील, जगातलं दुसरं कोणी आवडत नसेल, पण तुमचा आत्मा तरी आवडत असेल ना. स्वतःचं शरीर, स्वतःचा आत्मा तर आवडत असेल ना. आणि या जगामध्ये बाकी कोणी आवडू नये तर न आवडो, पण प्रत्येकाला स्वतःचा जीव आवडतो का नाही सांगा. तुमचा जीव तुम्हाला आवडत नाही, माझा जीव मला आवडत नाही.